शांत बस रीता, तुझ्या ऐकण्यात काही गलती झाली असेल. तुम्ही मला कसं काय हे बोलता? ऐकण्यात गलती झाली म्हणून? मी बरोबर ऐकलंय. मी माझ्या कानाने ऐकलंय की काय बोलत होती हे चंदा. आईला काय काय सांगत होती. चंदा, रीता काय म्हणते खरी गोष्ट आहे? हो खरीच आहे ना. म्हटलं मी आजीला ह्या की थोडंसं तुम्ही काप सांगत जा. मी कशी करीन म्हणत होती आजी, तर काप तू नाही आहे तर म्हणून म्हटलं काम सांगत जा सुनले थोडंसं, समोर समोर नका बोलत जाऊ. याच्यात काय चूक म्हणली, खोटी नाही बोलून राहिली. हे पाठवून करून आणखीन उलटी सांगते म्हटलं म्हणून. याच्यापेक्षा जास्त म्हटलं आणि ते नाही सांगून राहिली. रघु, तिला घेऊन जा बरं, अंदर घेऊन जा या चिविताले. जा, जास्तीचं वाद वाढवून बाबा गिबा येईन तर बाबाला अशा गोष्टी अजिबात आवडत नाही. उद्या एक वेळेचा सोक्ष तरी लागेल. येऊ द्या, येऊ द्या. म्हणजे इथं काय गोंधळ दाखवतो का? एवढं मोठं गाव, त्या पाटलाचं नाव एवढं फेमस आहे, तू त्याच्यात गोंधळ दाखवतं का? चल रीता, चल चल. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं मी येत नाही, तरी पण तुम्ही मला आणलं. आणि असा हा गोंधळा. असं तर मी कुठेच नाही बघितलं की सासू सुनेची साईड न घेता नोकराची साईड घेते. तुला मी 10 वेळा सांगून राहिली का तिला नोकर नोकर कशी बोलून राहिली तू? तू तर बोल रे, त्या तोंडामध्ये दही जमलं तुया. मायामुळे तुम्ही भांडू नका. चला मी चालली. चालली म्हणजे कुठे चालली? अगोदर सांगा लागते काम. आमच्याकडे 1 महिना अगोदर सांगते की आम्ही काम सोडणार आहे म्हणून. पूर्ण काम कर मग जा. हा करतो. माहितीत काही किचन आहे नाही तशी. बाकीचं जे बाहेरचं आहे ते करतो आणि जातो. काय बोलते रे हे राघव? तुझं काहीच नाही म्हणत. ते काय म्हणणार आहे? बरोबरच बोलली मी. काय बोलू मी आता? आपलंच पोरगं काही नाही बोलत तर. रीता, विसरली का तू आपण इथे कशासाठी आलो आहे? तुला माहिती आहे ना माझा जॉब गेला आहे. माहीत आहे म्हणून काय काही ऐकून घेईन का? जॉब गेला म्हणून इतकं सगळं आहे ना हे? पाटील म्हणते ना, इतकी मोठी शेती आहे, एवढं बंगल्यासारखं घर आहे, इथे राहू शकतो आपण. हे आपलंच आहे ना, भीता कशाला? मी भेट नाही, पण तू तर थोडीशी हे राहा, थोडंसं सहन कर. स्वयंपाक नाही करता येत तुला धड. तिथं मी करू लागत होतो म्हणून काहीतरी करत होती. इथं तर बाबाला चांगलंच भाज्या पाहिजे, चांगलं सगळं व्यवस्थित जेवण पाहिजे. तुला काही जमत नाही. आणि ते चंद्राच्या हाताने कसे करून घेते, तर इथं तुला हे करून ठेवलं. आता कर काय करतं तर. तुम्ही मला इथं पण मदत करत जा, मी करते स्वयंपाक. आई काय इतक्या म्हाताऱ्या नाही झाल्या आहे, त्या पण करू लागते. त्यांना सांगत जाईन मी अर्धे कामे. ही काही चंदा नाही आहे, इतकं मोठं गाव आहे. आणखीन कोणतरी पाहुणा ना, पाटील म्हणता ना गावातले, तर आणखीन मिळेल नसतं बाया. काही एकटी चंदाच आहे. बाहेरच्या कामाला तर 100 बाया मिळून जाईल, पण किचनमध्ये स्वयंपाकमध्ये बाबाला कोणी चालत नाही. फक्त बाबाच्या चंद्यावर भरोसा होता. आईच करत होती, पण कधी ऐकून जमलं नाही तर चंदा करत होती. तू तर तिला एकदम स्वयंपाकालीच बनवलं होतं. जा तुम्ही गावात बघा एखादी बाई. हिच्या भरोशावर नका बसू. गावात कोणत्या स्वयंपाकाला बाया नाही मिळत सांगितलं ना मी. मिळून तरी बाबाला कोणाच्या हातचं आवडत नाही. आणि मी तुला इथे मदतही करू शकत नाही. आमच्या गावात का आमच्याकडे कोणीच माणसं असे किचनमध्ये येत नाही. जे करायचं आहे तू ते कर. नाश्ता तयार कर, आता बाबा येईलच. मी जास्त ओव्हर ॲक्ट नाही झाली. आता मी कसं करू, काय नाश्ता करू? यांच्या गावात बाई नाही मिळत म्हणते. बाबाच्या विरोधात जाऊ नाही शकत. काय करू मी? आजच्या दिवस मी मॅगीच बनवतो. मला मॅगी तर 2 मिनिटात करता येते. आणि मी सासूबाईला मदत करायला लागेल स्वयंपाक गिंपाकची. तशाही सासूबाई करतच होत्या ना, मी नव्हती तर. चल पटकन मस्त मसाले टाकून मॅगी बनवते. बापा बापा, चष्मा आणि गळ्यात काय घातलं? कुठच्या आणल्या चैना? तुला हे गळ्यात घातलं हे कुठून आणलं दीदी? हे काय मावशीने दिली होती मला पंकजची. याच्यावर तर तू तर दिल्यात चाड्डी होते. तुला ते यस लिहिला याच्यावर. हे कसं केव्हा करून दिलं मावशीनं? यस यासाठी म्हणलं का जन्मनाव माझं शाश्वत आहे ना, म्हणून मी यस केलाय. तुला कसं माहिती हो ना शाश्वत आहे म्हणून? तू केव्हा, मी तर कधी तुला दिनेश म्हणतो. आणि तुझ्या शाळेत नाव बी दिनेश आहे. तुम्ही एकदा गोष्टी करत होत्या मावशी दिवशी, तेव्हा मी ऐकलंय. मी मावशीला म्हणलं नाव लक्षात राहण्यासाठी मला असं एक केसचं लॅकेट करून द्यायचं. बापा बापा, तुम्ही मावशीनं तू. चालणं झाल्या गोष्टी, चालली लवकर, वेळ होऊन राहिला. अरे बाबा वावरात गेली आहे. आताच मी फोन केला तर येऊनच राहिले. थांब, सांगा नाही लागेल का सगळं? अरे यार बाबा बी, आता लावून दे ना कुलूप, चाबी ठेवून दे. नाही रे, थांब ना, येतेच असं ना. आणि आपल्याला बस स्टॉपवर कोण नेऊन दे? पादळ चालतं का मग? थांब ना, येऊ दे ना बाबाले. हो हो थांब, आले येईन आता. मी जाऊन बघ बाहेर. बाहेर जाऊन उभा राहायचं तर येईन का?
आला गाडीचा आवाज, येऊन राहिले. दिन्या राहीन तर राहू देचो, तू येऊन जाजो. म्हणजे आई बी राहीन ना? मी काल फोन केलता इले संगीत आले तर ते म्हणे मै भाऊ भावजे नाही आहे, ते गेले गावाले पोरं घेऊन. तर म्हणून राहिली मी का ते येईपर्यंत थांबीन, नाही तर मग पायी येऊन जाईन, नाही तर ते वेळ असेल तर. त्या का भाऊ बी गेला का पाहून पण आले? तुम्ही बी चला ना बाबा. अरे काम धंदे नाही का दुसरे? गेला असेल मग भाऊ, राहीन 1-2 दिवस. कसं आहे ना काय आहे मला काय माहिती, इथूनच बोलू का मी. आहे ना माई आई संगीत आहे, मी स्वयंपाक करून ठेवला आहे आणि संध्याकाळी सुनीता देत जाईन म्हणे पोळ्या भाजी. कायले तिला त्रास देतं, मी करत जाईन म्हटलं ना. माहित आहे किती चांगलं करता येते तर. जसं करता येते तसं करता येते. तू तर करून ठेवला असेल ना मेथी आंबा महिन्याभराचा. तो ठेवला आहे फ्रीजमध्ये आहे. केव्हाही नाही आपली बस येईन ना रे, येईन 11ची आहे ना. आता 11 वाजले का? 11 तर वाजून गेले, थोडीशी लेट असं येते, थांब. जा तुम्ही घरी. बरोबर पाहिजे याले, पुरा गाव नको हिंडूच तिथं. खेडेगाव आहे का ते? पुरं गाव हिंडन तो. पाहिजे बरोबर येतो मी. मी बसमध्ये खाले कुरकुरी चिप्स घेऊन घेऊ का? शानफाना नको करू, उन्हामध्ये कुरकुरी चिप्स खाईन तो आणि पाणी पिईन. बिमार पडला म्हणजे भूक लागा तर आहे 2 बिस्किटचं पॅकेट आहे, केळं घेतली मी. जर उद्या नाही खाणार, बस पण येऊन नाही राहिली ना. कायचा नाश्ता केला, काय करून राहिली? मी सगळ्यांसाठी मॅगी केली आहे, खूप छान लागते. मसाला आहे माझ्याजवळ खूप सिक्रेटवाला. ते बाबा नाही खात मॅगी, मी नाही खात मॅगी, आम्हाला रव्याचा उपमा पाहिजे. काही नाही होत, खा, किती छान लागते. बाबा पण खूप खुश होईल. तुला सांगितलं ना नाही खात म्हणून. तुम्ही खाऊन बघा आणि बाबाला पण खाऊ द्या. तुम्ही सगळं त्यांचं बंद केलं, किती छान लागते बघा. करतो रव्याचा उपमा, तू बाजूला येऊन जा, तुमच्या दोघांसाठी कर मॅगी. तुम्ही ना अशाच करता, मी बाबाला सांगेन ना, बाबा खुश होऊन जाईल. एकच एक चव खाता ती उपमा. बाबा पा किती खुश होईल. म्हणून नाही राहिली, जाऊ ते खाऊ दे यायले सोनाच्या आजची मॅगी. काही बोलल्या का मनात? फुटफुट. मी काय बोलू, काहीच नाही बोलली. आणि स्वयंपाक लवकर कर, खूप वेळ नको लावजो. नाश्ता कर आणि आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळ्या आणि कढी कर. फ्रीजमध्ये दही आहे. इतकं सगळं हेवी जेवण कशाला? मी दाल फ्राय आणि भात बनवते. इतकं सारं म्हणजे भाजी पोळ्या नाही खाशीन का? वरण भात तर पाहिजेच ना, भाजी पोळ्या नको. इतकं हेवी जेवण नको, नाही तर मी हलकीची खिचडीच बनवते. हे बाय, ते बाबा खिचडी आणि हे वरण भात हे खात नाही. त्याला तर भाकरी पाहिजे, त्याच्या ज्वारीच्या 2. तुझ्याकडून करता नाही तर पोळ्या करजो. आलू वांग्याची भाजी कर, पोळ्या कर न वरण भात कर. मी विचारीन बाबांना, तुम्हीच नका समोर बोलू. जा विचार मला काय करायचं आहे, करतो मनानं काही बी. मी बरोबर सांगतो बाबांना, ते पण खाईल. त्यांना हलकंच अन्न पाहिजे आता.